नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 24 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया। व्लादिमीर पुतिन सप्टेंबर 2026 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यामुळे भारत रशिया संबंधांना अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ब्रिक्स हा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे। ब्रिक्सचे मूळ सदस्य ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश आहेत। पुढला प्रश्न, भारतातील पहिले खासगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाइन केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विशाखापट्टणम। भारत फोर्जने आंध्र प्रदेश सरकारसोबत भारतातील पहिले खासगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाइन केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे। हा प्रकल्प विशाखापट्टणम येथे उभारण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे नौदल क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि संरक्षण उत्पादन क्षमतेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे। करारावर भारत फोर्जचे एरोस्पेस विभागाचे सीईओ गुरु बिस्वाल आणि माजी DRDO अध्यक्ष जी सतीश रेड्डी यांनी स्वाक्षऱ्या केल्या। विशाखापट्टणम येथे नेव्हल डॉकयार्ड आणि ईस्टर्न नेव्हल कमांड असल्यामुळे हे ठिकाण नौदल सहाय्यक पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचे मानले जाते। प्रश्न तिसरा आहे, अलीकडे भारत कोणत्या देशाचा दुसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार ठरला आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश। भारताने अमेरिकेला मागे टाकत बांगलादेशचा दुसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश म्हणून स्थान मिळवले आहे। चीन हा अद्याप बांगलादेशचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश आहे। भारताकडून आवश्यक वस्तू आणि औद्योगिक कच्च्या मालाची निर्यात वाढल्यामुळे भारत बांगलादेश आर्थिक संबंध अधिक मजबूत होत आहेत। प्रश्न चौथा आहे, भारतीय रेल्वेने जम्मू कटरा रेल्वे विभागातील सुरक्षा प्रकल्पांसाठी किती रकमेची मंजुरी दिली आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रुपये 238 कोटी। भारतीय रेल्वेने जम्मू श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे विभागातील सुरक्षा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी रुपये 238 कोटी मंजूर केले आहेत। या प्रकल्पामध्ये उतार स्थिरीकरण, स्लोप स्टॅबिलायझेशन, बोगद्यांचे पुनर्वसन, टनेल रिहॅबिलिटेशन आणि पुलांचे संरक्षण, ब्रिज प्रोटेक्शन यांचा समावेश आहे। प्रश्न 5वा आहे, अलीकडे ऑर्डर ऑफ मॅप्युनग्युवे या सन्मानाने गौरविण्यात आलेले भारतीय वंशाचे वैज्ञानिक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सलीम अब्दुल करीम आणि कीर्तन धेडा। सलीम अब्दुल करीम आणि कीर्तन धेडा या भारतीय वंशाच्या सार्वजनिक आरोग्य वैज्ञानिकांना दक्षिण आफ्रिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ मॅप्युनग्युवे प्रदान करण्यात आला। हा सन्मान 20 मे 2026 रोजी प्रिटोरिया येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला। दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सायरिल रामाफोसा यांनी हा पुरस्कार प्रदान केला। ऑर्डर ऑफ मॅप्युनग्युवे हा दक्षिण आफ्रिकेतील उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय सन्मान आहे। या पुरस्कारामध्ये गोल्ड आणि सिल्वर अशा विविध श्रेणींचा समावेश आहे। प्रश्न 6वा आहे, केरळच्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आणि विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, NSK उमेश। NSK उमेश या 2015 बॅचच्या केरळ कॅडरमधील IAS अधिकाऱ्यांची केरळच्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आणि विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। ही नियुक्ती 20 मे 2026 रोजी करण्यात आली आहे। प्रश्न 7वा आहे, प्रगती 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेघालय। प्रगती 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव 20 मे 2026 रोजी मेघालयात सुरू झाला। हा 2 आठवड्यांचा सराव शिलाँग जवळील उमरोई मिलिटरी स्टेशन येथे आयोजित करण्यात आला आहे। या सरावामध्ये 13 देशांच्या सशस्त्र दलांचा सहभाग आहे, ज्यामध्ये भारतासह भूतान,
कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, फिलिपाईन्स, सेशेल्स, श्रीलंका आणि व्हिएतनाम हे देश सहभागी झाले आहेत. प्रगती 2026 सरावाचा मुख्य भर जंगल आणि अर्धपर्वतीय भागातील संयुक्त दहशतवादाविरोधी कारवाईवर आहे. या सरावामध्ये कठीण भौगोलिक परिस्थितीत समन्वित लष्करी कारवाईचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रश्न 8वा, रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून अलीकडे कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मनिंद्र अग्रवाल. मनिंद्र अग्रवाल यांची 20 मे 2026 रोजी रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड करण्यात आली. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरचे संचालक आहेत. रॉयल सोसायटी ही युनायटेड किंगडममधील वैज्ञानिक अकॅडमी असून जगातील सर्वात जुन्या विद्वत संस्थांपैकी एक मानली जाते. रॉयल सोसायटीची स्थापना 1660 मध्ये करण्यात आली होती. रॉयल सोसायटी फेलोशिपसाठी निवड झालेल्या व्यक्तींना नावानंतर FRS ही पदवी वापरण्याचा मान मिळतो. विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ही फेलोशिप प्रदान केली जाते. पुढला प्रश्न, अलीकडे FAO ॲग्रिकोला मेडल या प्रतिष्ठित सन्मानाने कोणाला गौरविण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांना 20 मे 2026 रोजी FAO ॲग्रिकोला मेडल प्रदान करण्यात आले. हा सन्मान इटलीतील रोम येथे असलेल्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन मुख्यालयात प्रदान करण्यात आला. FAOचे महासंचालक क्यू डॉन्ग्यू यांनी FAO प्लॅनरी हॉलमध्ये हा पुरस्कार प्रदान केला. FAO ॲग्रिकोला मेडल हा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेचा सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो. कृषी परिवर्तन, अन्न सुरक्षा, शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील योगदानासाठी हा सन्मान दिला जातो. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेशमधील इंटिग्रेटेड क्लीन एनर्जी पॉलिसी 2024 अंतर्गत पहिला प्रकल्प कोणत्या प्रदेशात सुरू करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रायलसीमा. आंध्र प्रदेश सरकार 22 मे 2026 रोजी रायलसीमा प्रदेशात इंटिग्रेटेड क्लीन एनर्जी पॉलिसी 2024 अंतर्गत पहिला प्रकल्प सुरू करणार आहे. हा प्रकल्प 600 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. प्रकल्पाची उभारणी सेल इंडस्ट्रीजद्वारे करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 3000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश इंटिग्रेटेड क्लीन एनर्जी पॉलिसी 2024 अंतर्गत सुमारे 10 लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणाअंतर्गत 160 गिगावॅटपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढविण्याचे लक्ष्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.